यूट्यूबवर 1 कोटी दर्शक संख्या आणि 50,000 सबस्क्रायबर, संवाद मराठीच्या कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन। 1 कोटी दर्शक संख्या आणि 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा अल्पावधीतच यूट्यूबवर गाठल्यानंतर संवाद मराठी कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले। मुख्य संपादक बाबू पोटे यांच्या हस्ते केक कापून काहीच दिवसात मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातून सुरू झालेली संवाद मराठी ही यूट्यूब वृत्तवाहिनी आता महाराष्ट्राची वाहिनी झाली आहे। 15 जिल्ह्यात संवाद मराठी लाईव्हचे प्रतिनिधी कार्यरत असून लोकांच्या पसंतीला उतरलेल्या संवाद मराठीने 1 कोटी दर्शक संख्या आणि 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केल्याने खोपोलीतील मुख्य कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले। मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात झेप घेण्याचा प्रयत्न संवाद मराठीने केल्याचे सांगत 15 जिल्ह्यात प्रतिनिधींचे जाळे उभारणारी संवाद मराठी एकमेव यूट्यूब वृत्तवाहिनी असल्याचे मुख्य संपादक बाबू पोटे यांनी सांगितले। आणखी बऱ्याच गोष्टी भविष्यात संवाद मराठीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या प्रवासाकडे वळून पाहिलं तर वेगवेगळे शो देण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या बातम्या देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला आहे आणि त्यामुळेच लोकांनी इतकं प्रेम दिलं आहे। हे प्रेम यापुढे असंच राहील असा विश्वास मला वाटतोय। आज 1 कोटी व्ह्यूअर्स आणि 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केल्यानंतर आम्हाला जो काय आनंद झाला आहे तो शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे। या सगळ्या यशामध्ये आमच्यावर प्रेम करणारी लोक त्यांचा सहभाग आहे, तसेच माझे कार्यालयातील जे सहकारी आहेत त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून राज्यभरातून बातम्या येतात ते सर्व माझे सहकारी पत्रकार मित्र आहेत, त्यांचंही यशामध्ये मोठे योगदान आहे। त्या सर्वांचाही मी मनापासून आभारी आहे। हे प्रेम आपलं असंच यापुढे कायम राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। रोखठोक, निर्भीड आणि सर्वसमावेशक बातम्या देण्याचा प्रयत्न संवाद मराठीने केल्याचे बाबू पोटे यांनी यावेळी सांगितले। मिळालेले यश अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले। खोपोलीतून सुरू झालेला संवाद मराठीचा प्रवास काहीच दिवसात राज्यभर पोहोचला। राज्यभरात संवाद मराठीचे 15 जिल्ह्यात प्रतिनिधी कार्यरत आहेत। 2 दिवसांपूर्वी 1 कोटीचा टप्पा व्ह्यूअरचा टप्पा पार केल्यानंतर काल आम्ही सबस्क्रायबरचा 50,000चा टप्पाही पार केला आहे। ही खरं तर खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे। केबलच्या माध्यमातून लोकांसमोर येण्यासाठी सुरू केलेला संवाद मराठी आज महाराष्ट्रात देशभरात लोक आवडीने बघतायत। आमच्या बातम्यांना लोकांची पसंती मिळते। सर्व प्रकारच्या बातम्या, सर्वसमावेशक बातम्या, निर्भीड आणि रोखठोक बातम्या देण्याचा प्रयत्न या काळात संवाद मराठीने केला आहे। केबलच्या माध्यमातून सुरू झालेला संवाद मराठीचा प्रवास आता यूट्यूबवर स्थिरावलाय। संवाद मराठीच्या बातम्यांना दर्शकांची पसंती मिळत असून हे प्रेम असेच कायम ठेवत सोशल माध्यमातून संवाद मराठीला फॉलो करण्याचे आवाहन बाबू पोटे यांनी केले आहे। आपली आवडती वृत्तवाहिनी पाहण्यासाठी आपण यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता। यूट्यूबवरती आपण आमच्या बातम्या पाहू शकता। त्याचप्रमाणे संवाद मराठी इंस्टाग्रामवरती आहे, फेसबुकवरती आहे, ट्विटरवर सुद्धा आहे। त्यामुळे मी विनंती करतो की सर्वांनी आम्हाला या ठिकाणी फॉलो करावं आणि राज्यभरातून ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात, ज्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, त्या पाहण्याचा या निमित्ताने या माध्यमातून प्रयत्न करावा। संवाद मराठीच्या खोपोलीतील मुख्य कार्यालयात केक कापून आनंद साजरा करण्यात आला। सासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजित जाधव, उपसरपंच अजित देशमुख, सरस्वती एज्युकेशन सेंटरचे संचालक डॉक्टर जयंत तांबे, काव्या तांबे यांनी या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या असून मुख्य संपादक बाबू पोटे यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।